समीर तुला नक्की तक्रार मागे घ्यायची? होय साहेब. समीर हा खेळ नाहीये. मुकाट्याने काय ते खरं सांग. हे बघ समीर, नागेश सूट घेईल, पुन्हा त्रास देईल या भीतीने तू हे सगळं बोलतोयस ना? हे बघ समीर, मनावर कसलंही दडपण ठेवू नकोस. त्या नागेशला मी सांभाळून घेईन. साहेब, हा निर्णय मी पूर्ण विचार करूनच घेतलाय. समीर, अरे काय शुद्धीत आहेस की नाही तू? हा शेखर, अरे समजाव याला. आई, मी शुद्धीवर राहूनच हा निर्णय घेतलाय. ठीक आहे, मग तर काय बोलणंच खुंटलं. माफ करा, पण सकाळपर्यंत जर याने याचा निर्णय बदलला नाही तर नागेश विरुद्ध आम्ही काहीच ऍक्शन घेऊ शकत नाही. येतो मी. निशा, हे काय बाबा, कोणाचा फोटो आहे हा? प्रतापराव, औंधचे संस्थानिक माणिकराव जाधवांचे सुपुत्र आहेत ते. अमेरिकेहून ते MBA करून आले. आणि हे स्थळ आम्हाला आवडलंय. समीर, हे समीर, उठ. अरे उठ. काय रे तुझं सकाळ सकाळ? झोपू दे ना मला थोडा वेळ. नंतर जितका वेळ झोपायचा ना तितका वेळ झोप. पण आता माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चल. त्या इन्स्पेक्टरला जाऊन सांगायचं की आपण नागेश विरुद्ध कंप्लेंट मागे घेत नाही आहोत म्हणून. शेखर, तुला माहितीये मी माझा निर्णय बदलणार नाही. उगीच माझ्यावर जबरदस्ती करू नकोस. मी जबरदस्ती करतोय कारण नागेश मोकाट सुटेला मला बघवणार नाही. आणि तुला कालच सांगितलंय ना, त्याला सुधारण्याची संधी द्यायला कोण तो मोठा लागून गेलाय. हे बघ, तू आवर लवकर. आपल्याला जास्ती उशीर करून चालणार नाही. शेखर, माझं ऐक. मी तिकडे येणार नाही म्हणजे नाही. हे बघ, वेडेपणा करू नको समीर. वेडेपणा तू करतोय शेखर. हे मला तुझं वागणंच समजत नाही. मी कोणाच्या विरोधात बोललो तरी तुला प्रॉब्लेम असतो. आणि आपल्यावर अन्याय होऊ नये जर मी कोणावर हात उचलला तेही तुला खटकतं. आणि आज आयुष्यात पहिल्यांदा मी एक प्रॉब्लेम शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करतोय तरी तुझी मध्ये कटकट असते. म्हणजे मी नक्की कसं वागावं अशी तुझी अपेक्षा आहे? आई, तू तरी सांग ना घ्यायला काहीतरी. शेखर, अरे तो म्हणतोय तर कशाला जायचं पोलीस स्टेशनला?
आणि मला वाटतं तो म्हणतोय ते योग्यच आहे. नाही आई, आता तक्रार मागे घेणं योग्य ठरणार नाही. आणि आता जर का नागेश विरुद्ध तक्रार मागे घेतली ना तर तो अजून शोकावेल आणि नंतर त्याला कंट्रोल करणं कठीण होऊन बसेल. आई, अगं तू ह्याचं काय ऐकतेस? तुझ्या लाडामुळेच हा अजून बिघडत चाललाय. शेखर, तू उगाच का भडकतोय समीरवर? समीरला काही न कळण्या इतका लहान राहिलेला नाहीये तो. त्याच्याही बोलण्यात काही तथ्य आहे. चूक करणं सोपं असतं रे, पण एखाद्याला माफ करायला मनाचा मोठेपणा लागतो. तुम्ही जरा गप्प बसाव. तुमचा काही संबंध आहे का या सगळ्याशी? इतकी वर्ष आमचे सगळे प्रॉब्लेम आम्ही स्वतः सॉल्व्ह केले. त्यामुळे तुम्ही तुमचं जर तोंड बंद केलं ना तरच बरं होईल. तुमच्या सल्ल्यांची गरज नाही आहे आम्हाला. दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्याआधी माणसाने स्वतः काय प्रताप केले आहेत ना हे पाहावं. शेखर, तोंड सांभाळून बोल. अरे कोणाशी बोलतोयस याचं भान आहे का तुला? अहो 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 थांबा. कुठे चाललात? माहित नाही, पाय नेतील तिकडे जाईन. ज्या घरात मुलंच मला विचारत नाहीत तिथे मला नाही राहावंसं वाटत. मला पुन्हा सोडून चालला? आता मला एकटीने नाही जगायचंय. हो, वसुधा, तुझ्या मनातलं समजू शकतो मी. अगं, मी सुद्धा डोळ्यात प्राण आणून एक एक दिवस सरण्याची वाट बघत होतो. इथे सुद्धा तुझ्या आग्रहाखातर थांबलो. आपण हा सारा अट्टहास केला कोणासाठी केला? त्याच मुलांना मला बाप म्हणून स्वीकारायचं नसेल तर इथे राहण्यात काय अर्थ आहे? कैदेत अपराधाचे जीवन जगलो. घरी सुद्धा मला अपराधासारखी वागणूक मिळणार असेल तर इथे राहण्यात काय अर्थ आहे? तुमचं म्हणणं पटतंय मला, पण माझ्या दृष्टीने विचार करा तुम्ही. मला तुम्ही पुन्हा एकटीला सोडून चाललात. एवढी वर्ष मी तुमची वाट पाहिली. खरं तर आता आपल्याला एकमेकांच्या आधाराची गरज आहे. तेच आपल्या नशिबात लिहिलं नसेल तर? असं म्हणू नका. मुलांना नसेल, पण मला तुमची गरज आहे. माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. वसुधा, असा हट्ट धरू नकोस. आपल्या नात्यातली आर्तता मुलांना कळणार नाही. आज शेखर बोलला, उद्या आणखी कोणी बोलेल नाही. आणि ते माझ्या जीवाला सहन नाही होणार. तुम्ही माझे जरा शांतपणाने ऐकून घ्याल का? हे बघा, मी आता शेखरला तुमची माफी मागायला होते. मला माहितीये शेखरला त्याची चूक समजल्याशिवाय राहणार नाही. चला आत. मी माफी मागणार नाही. शेखर, त्यांची माफी माग. मी काही चूक केली नसताना मी माफी मागणार नाही. आणि वडील आहेत ते तुझे, असं बोलता का त्या वडिलांशी? वडील वडील असण्याचं कोणतं कर्तव्य पार पाडले त्यांनी आतापर्यंत? शेखर, तोंड सांभाळून बोल. वसुधा, शांत हो. शब्दाने शब्द वाढतो. तुमचा अपमान झालेला मी खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. त्यांनी काय केलं आतापर्यंत आपल्यासाठी सांग ना. अरे जन्म दिलाय तुला. जन्म जन्म दिला, पण नंतर कुत्र्यांच्या पिल्लांसारखा सोडून दिलं. त्याच्यापेक्षा मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. दादा, रे गप्प बस ना. कळत कसं नाही रे तुला? आणि तू इतका निष्ठुर कधीपासून झाला? कसंही असले ना तरी ते बाबा आहेत आपले. तू गप्प बसा.
तुला काय कळतं यातला? तुला काय कळतं यातलं? शत्रूंनी त्यांना युद्धात पकडलं म्हणून ते कैदेत गेलेत. याच्यात त्यांची काय चूक आहे? त्यांच्या मर्जीने ते गेलेत का तिथे? संपदा, तू गप्प बसा. मला शहाणपणा शिकू नकोस. युद्ध कैदी. ए, तुला ऐकायचंय? ह्यांचे खरे प्रताप काय ते ऐकायचंय का? शेखर, ताबडतोब या घरातून निघून जातो. पुन्हा इथे पाऊल टाकू नको सांगून ठेवते. का जाऊ मी? हे घर माझं नाहीये का? या माणसासाठी मी घराबाहेर का जायचं? या माणसासाठी जर तू आम्हाला घराबाहेर काढत असशील ना, तर त्याच्यापेक्षा मारून टाकला असतं बरं झालं असतं. शेखर, जास्त बोलायला लागले. आई आई शांत हो नाही, तू कशाला उगीच रागा करून घेते? एकतर हा तरी या घरात राहील, नाहीतर मी तरी. वसुधा, तो एक पोर आहे, तू लहान आहेस का आता? अरे शांत व्हा सगळे. का असं करताय सगळे? संपदा, तू मला विचारत होतीस ना, या माणसाचा मला इतका काय राग येतो? तर मग ऐक. नाही शेखर, तुला माझी शपथ आहे, याद राख, एक शब्द जरी बोलला असता. एक ना एक दिवस सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आई. बाबा, बाबा, मी हे लग्न नाही करणार आहे. लग्न करणार नाहीयेस की लग्नच करायचं नाहीये? मला शिकायचंय अजून. मग शिक ना, हवं तेवढं शिक, पण आता लग्न कर. मी तुझ्यासाठी स्थळ आणलं याचा अर्थ तू तुझं लग्न लावलं असं होत नाही. चलतो मी. काही लागलं तर उत्तमरावांना फोन करते, करतील सगळं. चला उत्तमराव, बरीच कामं आहेत आपल्याला. बसा. हा बोला, पुन्हा कशाला आलात? साहेब, मी नागेश विरुद्ध तक्रार नोंदवायला आलोय. काय? मग तुमचं चाललंय काय? नाही, तुम्ही तक्रार नोंदवता, मग तुमच्या भावाच्या सांगण्यावरून आम्ही ती परत घ्यायची, आणि आता तुम्ही परत तक्रार नोंदवायला येते? नाही, तुम्हाला काय हा खेळ वाटला? अहो साहेब, हे बघा, तुमचं स्टेटमेंट मी याच्या अगोदर घेतलेलं आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या घटनेचे साक्षीदार नाही आहात. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा तुम्ही तिथे पोहोचलात ना, तेव्हा समीर जखमी होऊन पडलेला होता, आणि समीरवर हल्ला होताना कुणीच स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं नाहीये. त्यामुळे तसंही कायद्याने तुमच्या स्टेटमेंटला फारसं वजन उरत नाही, आणि तुमच्या सांगण्यावरून मी नागेशला अटक नाही करू शकत. नाही, तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतो ते? अहो साहेब, असं काय करताय? अहो नागेश खतरनाक गुंड आहे, तुम्हाला माहिती आहे ना. अहो उद्या त्यांनी परत माझ्या भावावर किंवा आमच्या घरातल्या कोणावरती तरी हल्ला केला तर? साहेब, सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही असं का वागताय? तो मी कसं वागायचं ना, ते तुम्ही मला शिकवू नका. माझी ड्युटी मला चांगली माहिती आहे, आणि हो, मला समजावण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या भावाला 4 गोष्टी समजावून सांगा, त्यात तुमचं आणि तुमच्या घरच्यांचं भलं आहे. आणि तसंही आम्ही नागेशवर आता कुठली कारवाई करू शकत नाही, कारण नागेशच्या एका गुंड मित्राने समीरवर स्वतः हल्ला केल्याची कबुली दिली आहे.
त्यामुळे कायद्याने आम्हाला नागेशला सोडावंच लागलं. शेवटी जे घडायला नको होतं ना तेच घडलं. ते नागेशला त्या पोलिसांनी सोडून दिलं. आमचे महान बंधू आहेत ना, त्यांनी त्या नागेश विरुद्ध तक्रार मागे घेतली ना. मी आता काय करू ना हेच मला सुचत नाही. त्या समीरचं वागणं म्हणजे ना, अगं मी आईला किती वेळा सांगितलं याचे लाड बंद कर बंद कर, पण ती ऐकेल तर शपथ ना. अगं निशा, शेखर प्लीज माझं जरा ऐकून घेशील का? बोल ना. हे बघ, हे तुझं सगळं आता मी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. म्हणजे काय बोलायचं तुला? शेखर हे बघ, मलाच तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय रे. समथिंग व्हेरी सिरियस अँड अर्जंट. अगं बोल ना. नाही, मला असं फोनवर नाही बोलता येणार तुझ्याशी. तुला प्रत्यक्ष भेटूनच मला सांगायचंय. बरं मला सांग, आपण कुठे भेटायचं? शेखर अरे, मी घराच्या बाहेरही पडण्याच्या मनस्थितीत नाहीये रे. तू प्लीज घरी येतोस का? बरं निशा, तू काळजी करू नकोस, मी आत्ता येतो, ताबडतोब येतो. प्लीज लवकर ये. हो, बाय. बाय. अगं पण तू बाबांना सांग ना, तू लग्न नाही करणार आहे म्हणून. अरे तेच तेच किती वेळा सांगू मी शेखर? हे बघ, वयात आलेल्या मुलीच्या आईवडिलांना तिच्या लग्नाची किती काळजी असते याची कल्पना नाहीये तुला. अगं पण थोडा वेळ थांबायला काय हरकत आहे? मला काही माहित नाही. हे बघ, तू बाबांना भेट, नाहीतर आत्ताच्या आत्ता माझ्याशी लग्न कर. निशा, वेड्यासारखी बोलू नकोस. तुला माहितीये ना, मी आता तरी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. पण का शेखर? हे बघ, आई काय म्हणतील याचा विचार करतोयस का तू? तोही प्रश्न सोडवायला मी तयार आहे. मी आत्ताच्या आत्ता आईना भेटते, मग तर झालं. आई हो म्हणाले की करशील ना लग्न? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? बघ निशा, मी आता लग्न करण्याच्या मनस्थितीत नाहीये ग. त्यासाठी काही कारण आहेत, तुला आता नाही सांगू शकत. शेखर, मी तुझी होणारी बायको आहे. मला जाणून घेण्याचा हक्क नाहीये का? तुला खरं कारण ऐकायचंय? हो. मग ऐक. ज्या घरात तू तुझा संसार करायचा विचार करतेस ना, त्या घरात मीच किती दिवस राहणार आहे हेच मला माहित नाहीये. म्हणजे माझा बाप जेलमधून आता सुटून आलाय आणि तो आता आमच्याच बरोबर राहणार आहे.